आपण समाधानी ठेवलं पाहिजे. म्हणूनच सातत्याने आम्ही त्या सूचना देतोय की आयोजक जर खुश असतील तर पुढच्या वर्षी तुम्हाला अजून चांगला खेळ खेळण्याचा मौका मिळेल. तर 2 बॅटर्स पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये सत्यम पॅकर्स या संघाचे. स्पर्धा पाहतोय गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग सीझन 2 ऑर्गनाइज्ड बाय पप्पू 11 नवघर, आदर्श मंडल अँड कंपनी, अर्जुनजी पुरोहित, पंकजी पुरोहित, रामदेव बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, रवजी शर्मा चौहान सर, को फाउंडर ठाकूर 11, राकेशजी चौधरी RC 11, नितिनजी पांडुरंग वारे, प्रवीणजी पांडुरंग वारे NP स्पोर्ट्स, संजयजी साळवी, सचिनजी डोंगरे, स्वराजजी पाटील, विकासजी पाटील, वंदनाजी पाटील, श्री कृष्ण हॉटेल, राकेश अण्णा, जायसवाल अंकल, सुशांत चाफे, पुनीत बंसल, करण मुखरे, मंदार रखवी, उपजिल्हा अधिकारी युवा सेना, जितेंद्रजी गुप्ता, दीपकजी ठाकूर, रवीजी व्यास, आकाशजी चौरसिया आणि विल्यम सर. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. 2 बॅटर्स पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला आहेत अक्षय पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत फलंदाज आहेत गणेश पाटील आणि अक्षय पाटील ही जोडी आता सत्यम पॅकर्सच्या संघाला सुरुवात देईल. आणि बॉलिंग ट्रॅकवर विनोद ॲज एक्सपेक्टेड यांनी प्रत्येक सामन्यामध्ये सुरुवातीचा षटक हाताळलेला आहे. चला ऑल द बेस्ट डोंट बोथ टीम्स. लेट्स स्टार्ट द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. बॅटच्या कडेला संपर्क बॉलचा झाला. सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट होते. सुरुवात या आजच्या वेळापत्रकातल्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावाची सिंगलने होते. हा सुद्धा डू ऑर डाय आहे. या अगोदर बियाला स्पोर्ट्स या स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे आणि या 2 संघांपैकी एक संघ ही स्पर्धा मुकणार आहे. आणि पाहूया सेमीफायनल मध्ये या अगोदर तर प्रवेश निश्चित केला ठाकूर 11 या संघाने आणि आता त्या संघासोबत आजच्या दिवसातून दुसरा सेमीफायनल संघ कोण आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण या सामन्यामध्ये शोधतोय. आपण आहोत सर सचिन तेंडुलकर क्रीडा नगरी नवघर भाईंदर पूर्व येथे. पाहतोय स्पर्धा गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग. लेंथ बॉल होता, उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न गणेशचा फसतोय डॉट बॉल. विनोद प्रत्येक सामन्यानंतर आता खेळपट्टीशी जवळीक साधतोय, खेळपट्टीला ओळखतोय, मातीच्या खेळपट्टीवर कशी बॉलिंग व्हायला पाहिजे त्याचं प्रमाण तो देतोय. कमी गतीचा बॉल केला दुप्पट गतीने प्रहार, बॉलला थेट पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. परफेक्ट पिकअप स्ट्रोक षटकार. उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला माझी बघतोय रिक्षावाला. स्कोर झालेला आहे 7 रन्स ऑन बोर्ड. बघा काही डॉट बॉल्स घेतले, त्या डॉट बॉलची भरपाई करण्यासाठी तुमच्याकडे तसे फटके असणे आवश्यक आहे. तर तसाच खेळ गणेशचा पाहायला मिळाला. जरी एक डॉट बॉल आलाय पण पुढच्याच बॉलवर षटकार खेचलाय. चांगला बॉल बॅकलिपला खाली घेतलं, सन्मान दिलाय या परफेक्ट वाईड यॉर्करला. प्लेसमेंट योग्य होती कव्हरला. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट. एका धावेची होते वाढ, धावसंख्या 8 रन्स ऑन बोर्ड. असं पण तसं काही घडत नाहीये. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 9 धावा, एकही गडी न गमवता टीम सत्यम पॅकर्स. सेकंड ओव्हरसाठी बिट्टू आलेत, स्वतः कॅप्टन. बघा आपल्या परिसरातील जरी स्पर्धा असली तरी पण ती जिंकायचीच, तोच विचार प्रत्येक खेळाडूच्या मनात असतो. स्पर्धेचं स्वरूप काय आहे त्यापेक्षा आपल्या परिसरात स्पर्धा आहे ती जिंकायचीच आहे. आणि म्हणूनच आता आपली बलस्थानं वापरली जात आहेत. बिट्टू स्वतः कॅप्टन आहेत आणि ते गोलंदाजीसाठी दुसऱ्या क्रमांकावर येत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सत्यम पॅकर्स 9 धावा, एकही गडी न गमवता. स्ट्रायकर एंडला फलंदाज अक्षय पाटील, नॉन स्ट्रायकर एंडला गणेश. आणि सेकंड ओव्हरची सुरुवात होते पंचांच्या डावीकडून बिट्टूची. 5 षटकांचं क्रिकेट आपण खेळतोय आणि मीरा भाईंदरमध्ये आपण जर पाहिलं तर सातत्यानं
हाच फॉर्मॅट खेळला जातो. आम्ही अजूनही षटकं वाढवू शकतो, पण जर तुम्ही वेळेवर आलात तर ती षटकं वाढवली जाऊ शकतात. पुन्हा एकदा जसा आला तसा बॉल पाठवला अक्षय पाटीलने वाईड ऑफ डीप विकेट सीमारेषा पार. बॉल आणि बॅटचं उत्तम कनेक्शन पूर्ण केलंय. 6 धावांचं इंटेन्शन. षटकार. सहा धावांची वाढ होते. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या आता चांगल्या स्थितीत जाते सत्यम पॅकरशी. स्वीप करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल, कारण बॉल गॅप मधून मागे जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर होते. 6 नंतर 4. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय वन साइड हिरो अक्षय पाटील. चौकार. एकोणीस धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये बिट्टू यांच्या विरोधात मोर्चा खोललेला आहे. फलंदाज अक्षय पाटील. स्कोर ऑफ द विकेट, इन फ्रंट ऑफ द विकेट, पिकअप स्ट्रोक्स, या सर्व गोष्टी तुम्हाला या डावामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. 19 धावा. सत्यम पॅकर्स ड्राईव्ह केले. इतकाही योग्य अप्रोच नव्हता अक्षयचा, म्हणजे द्विधा मनस डिलेमा आपण जो म्हणतो स्ट्रोक सिलेक्ट करताना, तो डिलेमा होता अक्षयचा. आणि त्यासमोर फक्त वेळ त्यांनी काढून घेतली. एक्स्ट्रा कव्हर बॉलला प्लेस केलं. एक सिंगल कंप्लीट केली. स्ट्राईकवर गणेशला आणलं. धावसंख्या 20. 20 रन्स ऑन बोर्ड. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते सत्यम पॅकर्सची. गणेश आणि अक्षय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. एलिव्हेशन नाहीये. बॉल पोहोचतोय वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. थ्रो स्ट्रायकर्स एंडला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. एकादशीची वर. धावसंख्या 21. 21 रन्स ऑन बोर्ड. ती जिद्द, ती तळमळ दिसते दोन्ही संघांची की हा सामना जिंकायचाच आहे. उद्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचायचं आहे. आणि ती जिद्द दिसली पाहिजे सुद्धा. एकतर्फी सामने कोणालाच आवडत नाही. सामना चुरशीचा झाला पाहिजे. ड्राईव्ह केलंय. मिड ऑनला क्रॉस करत बॉल मागे जाईल. एक सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय आणि कॉल स्वीकारला सुद्धा जातोय. थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला स्टंप हिट होतोय, पण तोपर्यंत अविनाश भोसले म्हणजेच गणेश भोसले 2 धावा वाढतील आणि 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. फटक्यांची निवड करताना आता ती घाई दिसत नाहीये. प्रत्येक बॉलला ओळखून खेळलं जाते. अगोदरच क्रीज बॉक्सच्या मागे सरकले होते. मोठा फटका खेळायचा होता अक्षयला, पण बॉल बाईडलाईनच्या पलीकडून एखाद्याची वाढ. धावसंख्या 24. 24 रन्स ऑन बोर्ड. हे दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. नवघर या गावाकडून खेळत असताना तो अनुभव त्यांच्याकडे आहे आणि अनुभव कधीही फायद्याचाच ठरतो. आणि म्हणूनच लेंथ बॉलला पिक करताना बॉलला लॉफ्ट केलंय, पण लॉंग ऑनला झेल देऊन अक्षय पाटीलचा खेळ संपलेला आहे. सर शेवटी बिट्टूच्या खात्यात विकेट. धक्का बसतोय पहिला सत्यम पॅकर्स. दोन षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या 24. गडीबाद 1 म्हणजेच पहिल्या विकेटसाठी 24 धावांची भागीदारी अक्षय आणि गणेश या दोघांची पाहायला मिळाली. आणि आता अक्षयला रिप्लेस करताना नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचता येतं. हे निलेश आलाय का? विमलेश. निलेश आलेत. निलेश नवीन बॅटर नॉनस्ट्रायकर एंडला. खरं तर निलेश पहिल्या क्रमांकावर येतात, पण क्रमबदल केलाय तो फायद्याचा झालेला आहे सत्यम पॅकर्स या संघासाठी. ही रिस्क असते जेव्हा तुमचा एक सेट अटॅकिंग स्ट्रायकर बॅटर आपण रिप्लेस करता, त्यांना खाली आणता, पण ती रिस्क स्वीकारली आणि संतोषची ही रिस्क फायद्याची ठरली. एक चांगली पार्टनरशिप, चांगल्या रन रेटने 24 बनवलेले आहेत या दोन फलंदाजांनी.
बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत RC11 या संघाकडून अप्पू येत आहेत. तिसऱ्या षटकाची हाताळणी करताना स्ट्रायकर एंडला आपण गणेश यांना पाहतोय. अक्षयचा खेळ मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर संपला. फुल टॉस. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. बॅटची एज बॉल जाईल मागे डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक थोडा कॅज्युअल राहिलाय आणि म्हणून बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. येतोय चौकार. तिसऱ्या षटकाची सुरुवात. शानदार. गणेशच्या बॅटमधून चौकार मिळालेला आहे. धावसंख्या 28. 28 रन्स. शफल झाले खूप जास्त. लॉंग वे. डॉट बॉलची हाताळणी अप्पूच्या वतीने केली जाते. गणेश यांचा इंटेंट आता प्रत्येक बॉल नंतर अग्रेसिव्ह झालेला आहे. कारण खेळपट्टीला त्याने ओळखलंय. गोलंदाजाला त्याने पारखलंय. कटर्स आहेत अप्पूकडे आणि आता अप्पू सुद्धा गणेशचा इंटेंट ओळखतोय आणि बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. ब्रेसचा प्रॉपर वापर. पामचा वापर त्याने केलेला आहे. कटर्स त्यांच्याकडे आहे. ते कटर्सचे चांगले पर्याय त्यांनी राखलेले आहेत आणि आता त्याच पर्यायांचा वापर होतोय RC11 या संघाला. वेग वाढवलाय पण यावेळेस परत टाकायला गेला हा बॉल. वाईट बॉलचा इशारा. एका धावेचीवर धावसंख्या 29 झाले. 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा मेंबर. खरं तर जिंकायचं आहे प्रत्येकाला पण पाहूया जिंकेल नेमका कोण. घेतली खबरदारी आणि पूर्ण केली जबाबदारी गोलंदाज अप्पूने. कारण पहिल्याच बॉलवर गणेशने चौकार आपल्या संघासाठी जोडला होता आणि जेव्हा पहिल्या बॉलवर मोठा फटका येतो भले भले गोलंदाज घाबरून जातात. त्यांची भंबेरी उडते. पण तसं ना पाहता या षटकामध्ये खबरदारीचा पर्याय अप्पूकडे आहे आणि त्या पर्यायांची योग्य ती सांगड त्यांनी घातली आहे आणि फलंदाजाला रोखण्याचं काम केले. धावसंख्या थांबले 29 वर. 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. टीम सत्यम पॅकर्स. क्रॉस बॅटेड अलॉंग द ग्राउंड. बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला. एक सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जात नाहीयेत कारण या अगोदर एक फलंदाज बाद झालाय आणि त्या दुःखातून अजूनही सावरलेला नाहीये सत्यम पॅकर्स. धावसंख्या 30 धावा. एक गडी बाद. 30 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलेलं आहे अप्पूचं. अक्षय जसा आपण उल्लेख केला होता की अक्षयचं थांबणं आवश्यक होतं. चांगला स्ट्रोक त्याने खेळला होता पण हे मैदानाचं क्षेत्रफळ थोडं मोठं आहे. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी एक्स्ट्रा फोर्स त्या स्ट्रोक मागे द्यावा लागतो. त्याचमुळे षटकारांची संख्या वाटते तितकी नाही आहे आज पूर्ण दिवसभरामध्ये. आपण जर अॅनालाइज केलं 5 सामन्यांना तर मधल्या काळामध्ये विशाल कांबळे यांचा भन्नाट खेळ आपण पाहिला. स्टीफन यांचं देखील अटॅकिंग स्ट्रॅटेजी आपण पाहिली. निलेश यांचा खेळ. दादू यांच्या मागच्या सामन्यातली फलंदाजी. तर काही फलंदाज चमकलेत नो डाऊट. लेफ्टी बॅटर आणि त्याने मात्र आपली फटक्याची निवड योग्य दाखवली. निलेश इज द मॅन. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार 6. मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो कीड़ों नहीं बन जाता है. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 36 झाले. 36 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अप्पूचं षटक संपलेलं आहे आणि अप्पू नंतर आता गोलंदाजीसाठी कोणाला बोलवलं जाईल ती चर्चा तर चालू आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानात ऑन आहे. पाण्याची गरज प्रत्येकाला आहे. उष्णता खूप जास्त वाढते. पाणी बसून प्या किंवा उभं राहून प्या पण पाणी जास्त प्या. हा खूप महत्त्वपूर्ण सल्ला डॉक्टर्स देतात. पाणी भरपूर प्या. मग त्यासाठी पाण्याची तरतूद आयोजकांच्या वतीने केली जाते. प्रत्येक 3 षटकानंतर 36 धावा. 36 रन रेट चांगला राखलेला आहे. 12च्या रन रेटने सत्यम पॅकर्स हा संघ खेळतोय आणि आता शेवटच्या 2 षटकांमध्ये पाहूया एक टार्गेट सेट केलं जाईल.
ते किती धावांचं असेल. बॉलिंग ट्रॅकवर मला असं वाटतं विनोद येतोय चौथ्या षटकासाठी. विनोद गोलंदाजीसाठी येतोय चौथ्या षटकासाठी आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत गणेश. विनोदला पहिल्याच बॉलवर मिड विकेट सीमारेषा दाखवली. बॉलला थेट पाठवलंय आउट ऑफ दी ग्राउंड. सिक्सर 6. गणेश त्याचा विंटेज खेळ दाखवू लागलेला आहे, ज्या खेळासाठी त्याला खरं तर ओळखलं जातं. षटकार त्यांच्या वतीने मिळाला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर निलेशने षटकार खेचला. चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर गणेशने षटकार खेचला. धावसंख्या सत्यम पॅकर्सची 42 वर पोहोचलेली आहे. 42 रन्स ऑन बोर्ड विच इज गुड स्कोर बाय टीम सत्यम पॅकर्स आफ्टर 19 डिलिव्हरीज ऑफ फर्स्ट इनिंग. 42. आणि विनोदचं स्वागत केलंय षटकाराने. गणेशने थोडा लो राहिलाय बॉल. अपेक्षा नव्हती या बाउन्सची फलंदाज गणेशला, पण मातीची विकेट असल्यामुळे काही ऍडव्हान्टेज गोलंदाजाला जातो. बॉल थोडा थांबून येतो, ब्रेक घेतो आणि त्याचमुळे ते कनेक्शन बनवताना तुम्हाला बॉडीची ऍडजस्टमेंट थोडी उशिरा करावी लागते. पण यावेळेस थोडा घाईत होता गणेश, त्याचमुळे संपर्क बॅटरीचा बोलता तितका चांगला झाला नाही. सिंगल मिळते. धावसंख्या 43. 43. 20 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या 43 झालेली आहे. 43. आणि अजूनही दोन्ही फलंदाज रिदम मध्ये आलेले आहेत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. बॉल जाईल मागे डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल कंप्लीट. चांगलं कलेक्शन आहे, तितका चांगला थ्रो. नॉन स्ट्रायकर्स एंडला एका धावेची वाढ. धावसंख्या 44. 44. पहिल्या बॉलवर षटकार जरी आलाय, पण त्यानंतर धावांना रोग लावण्यासाठी वैविध्यता आहे गोलंदाज विनोदकडे आणि तेच वैविध्य त्यांनी टिकवलेलं आहे. आता गती परिवर्तन हा तर पर्याय वापरायचाच होता या षटकामध्ये आणि ते गती परिवर्तन विनोद यांनी वापरलं. पण थ्रो करण्याची गरज होती का? बिट्टू धावा वाचवायच्या आहेत, पण आता या एक एक धावा त्रास देऊन जातील पुढच्या डावामध्ये. कारण कधी कधी विकेट घेण्याऐवजी इकॉनॉमिकल राहणं या मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये महत्वाचं राहतं. पण या 2 धावा मिळत आहेत. सत्यम पॅकर्सला लेग बाईच्या या 2 धावा ऍड होतील आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 46 धावा. 46 रन्स ऑन बोर्ड. एकदा काय पाऊल उचललं तर ते मागे घेता येत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. त्याचमुळे एक एक पाऊल तुम्हाला विचारपूर्वक टाकावं लागतं. पुढचा विचार करून टाकावा लागतं. पुढच्या डावाचा विचार करून करावा लागतो. विनोद दादू ओव्हर द विकेट. न स्ट्रायकर एंडला गणेश. इन फॉर्म बॅटर. चांगली गोलंदाजी. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडा डीप होताना पाहायला मिळाला. प्रयत्न फसला. डॉट बॉल. धावसंख्या 46 वर थांबलेली आहे. 46. जरी या षटकाची सुरुवात षटकाराने झाली, पण शेवट डॉट बॉलने झालेला आहे. हा आहे वापसीचा खेळ दादूचा. 4 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना सत्यम पॅकर्स 46 धावा 1 गडी बाद. 46 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 आफ्टर 4. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. Yes, why? पाचवं षटक सुरू होणार आहे आणि 5व्या षटकासाठी गोलंदाज येतोय ओमकार. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 46 1 गडी बाद.
तर पाचव्या षटकासाठी ओमकार येत आहेत स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर निलेश. दोघंही फलंदाज सेट झालेत पण त्यांना अनस्टेबल करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर ओमकारला बोलवण्यात आलेला आहे. फुल टॉस बॉल जसा आला त्यावर रबर स्टॅम्प बसला होता. षटकाराचा बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार क्लिअर सिक्सर. You cannot give full toss to निलेश. 50 ओलांडलेली आहे. धावसंख्या 52. चांगला बॉल यावेळेस लेन बॉल होता. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मिड विकेटला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्न थ्रो स्ट्रायकर्स एंडला थोडा धीमा. त्याचमुळे पूर्ण होत आहेत या 2 धावा. सत्यम पॅकर्स संघ पोहोचतोय 54 वर. 54 रन्स ऑन बोर्ड सत्यम पॅकर्स. आता शेवटच्या षटकामध्ये पर्याय सुद्धा तितके उरले नाहीये. त्याचमुळे प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा उद्देश फलंदाजाचा आहे. निलेश त्यासाठी सक्रिय भूमिका घेतोय. जास्तीत जास्त ऑन साइडला तो टार्गेट करतोय. स्ट्रोक्सची निवड चांगली आहे. ताकद त्याच्याकडे जुळते आणि त्यातल्या त्यात तो स्पार्क सुद्धा आहे निलेशच्या खेळण्याच्या शैलीमध्ये. धावसंख्या 54. यावेळेस चांगला स्ट्रोक एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच केलंय. लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. दाखवलाय दम. मिळवल्या 6 धावा. मॅक्सिमम सिक्सर. Satyam Packers team is in good position. 60 runs on board, loss of 1 wicket. 60 धावा 1 गडी बाद. त्यासाठी कारणीभूत आहेत तिन्ही फलंदाज अक्षय, गणेश आणि आता निलेश. तिघांनी काही ना काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. कुणीच संघमालकाला आणि कॅप्टनला नाराज नाही केलंय. प्रत्येकाने काही ना काही योगदान दिलंय. बिट्टू सुद्धा प्रयत्नांची निवड करतोय. आपल्या पर्यायांना समजावून सांगतोय. चांगला खेळ त्यांच्याकडून अपेक्षित आहे. ओंकार निलेश साठी धावसंख्या 60 झाले. 60 धावा 1 गडी बाद. सत्यम पॅकर्स यावेळेस वेगवान तेज तर्रार महाप्रचंड वेगानं हा चेंडू ओंकारने हाताळला होता. बी मध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाज निलेशचा. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल कितना बॉल वर आहे. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 7 वर थांबले. त्या धावसंख्येला अजून पुढे नेण्याचा निर्धार फलंदाजाचा आहे. डीप कव्हरचं क्षेत्र निवडलं. बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील या धावा 1 2 3 4. चौकार. चौसष्ट धावा 64. आणि आता शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला. फक्त मोठ्या फटक्याचा विचार आणि म्हणूनच पूर्ण केलाय 4 धावांचा निर्धार फलंदाज निलेशने. धावसंख्या 64 वर पोहोचलेली आहे. फुल टॉस ड्राईव्ह केलंय. स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक आहेत पण पाहूया त्यांना बीट करून बॉल जाईल सीमारेषा पार. पहिला डाव संपला. धावसंख्या 68. जिंकण्यासाठी 30 चेंडू 69 धावांची गरज असेल RC11 ला. 30 बॉल्स अँड 69 रन्स रिक्वायर्ड टू विन. करूया स्पर्धेपेक्षा बदल. आवाज ऐकूया डीजे ब्रेक नंतर विनोदी गुप्ता. देवी बेटी है काला डोंगर में. जय मां एक वीरा देवी बैठी है काला डोंगर में. उसके दरबार में लोग आते हैं. उसके दरबार में लोग आते हैं. कैमरामैन जल्दी फोकस करो. आने जाने वाले लोग कोई उमरा करता है, कोई बकरा करता है. आने जाने वाले लोग कोई उमरा करता है, कोई बकरा करता है. तेरी माया का
थँक्यू सो मच मनीषजी पाटील ज्याने आपण ऐकला या मॅचमध्ये आणि अगदी आज संपूर्ण दिवस अतिशय जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये विजयासाठी एक जबरदस्त इनिंग या ठिकाणी निलेश यादव यांच्या माध्यमातून साकारली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि 69 धावा बनवायची आहेत 30 चेंडू या संपूर्ण मॅचमध्ये. या अगोदर आपण पाहिला विशाल कांबळेच्या बॅटमधून एक अर्धशतक या टुर्नामेंटमध्ये आणि 80 धावा ओव्हरऑल केले होते आणि 81 धावांचा लक्ष ठेवण्यात आला होता आणि या मॅचमध्ये सत्यम पॅकर्स बडके भैया यांच्या टीमच्या माध्यमातून कमालीची बॅटिंग झाली आहे आणि 69 धावांचा एक लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. मात्र पाहूया टीम RCCचे सलामीवीर मैदानाचे आतमध्ये सुमीर नायर आणि सनीश शर्मा दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र लेट्स सी अपेक्षा आहे आज संपूर्ण RC11 टीमच्या पाठीराखे आणि संपूर्ण टीमचे जे प्लेयर्स आहेत त्यांना एक अपेक्षा आहे की आज मोठी इनिंग साकारली जाईल मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन आणि टीमचे चॉईस प्लेयर बिट्टू सर यांच्या माध्यमातून लेट्स पाहूया. शुभेच्छा असणार आहे आमच्या दोन्ही टीमला. एक चांगली मॅच असणार आहे यात शंका नाही आहे मित्रांनो. जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करूया. आणि राजीव पाटील यांचे सुपुत्र पियुषजी पाटील या ठिकाणी आहेत. आयुष पाटील देखील आहेत त्यांचं देखील स्वागत आणि मयुरेश पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आणि आपल्या आवडता खेळाडूंना आपल्या नवघर व्यापातील आवडता खेळाडू म्हणजे अक्षय पाटील यांची खऱ्या अर्थाने बॅटिंग पाहण्यासाठी आले होते आणि अक्षय पाटीलने एक तडाखा जरूर दाखवला. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आला. मात्र त्यानंतर अगदी बाद झाले. मात्र गणेश पाटीलने देखील एक षटकार मारला. त्यानंतर निलेश यादव यांनी केली गेलेली बॅटिंग अगदी नेहमी लक्षात राहील अशी बॅटिंग त्याच्या बॅटमधून आली आहे. मात्र आता ओव्हरऑल रन्स करायचे आहेत 69 या मॅचमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवर जिथे पॅकर्स नवघर या टीमचा अगदी सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज मिस्टर अभय सिंग बुमराह बॉलिंगसाठी. अभय सिंग बॉलिंगसाठी आलेले आहेत. तर या ठिकाणी पाहायला गेले या मॅचमध्ये कामगिरी कुठपर्यंत चांगली राहणार आहे टीमच्या माध्यमातून. रन्स बनवायचे आहेत 69. चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटण्यात काही शंका नाही आहे कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. दोन्ही टीमच्या बॅटिंग झोन स्ट्रॉंग होते आणि बॉलिंग देखील स्ट्रॉंग आहे. तर मॅचमध्ये मजा येणार आहे. अभि पहिला चेंडू घेऊन जा यार. ओ भन्नाट एक होता आणि अगदी जबरदस्त फटका बॉल जातोय या ठिकाणी डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या अगदी आतमध्ये थांबवला गेला चेंडूला. मात्र 3 धावा या ठिकाणी. जबरदस्त चेंडू या ठिकाणी. ज्या प्रकारे वेग होता त्या वेगाचा वापर करत असताना बॉलला पॉइंटमध्ये कट केलाय आणि बघता बघता 3 धावांचा योगदान या चेंडूवर दिलेला आहे. सुमेश सर बिट्टू यांच्याकडून अपेक्षा भरपूर मोठी आहेत या मॅचमध्ये. मात्र लेट्स पाहूया तो अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होईल का. विजयासाठी 69 पाहिजे आणि सुरुवात झाली आहे पहिल्या चेंडूवर 3 धावाने. म्हणतात ना मित्रांनो होताला जाणारं जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची खोटी करू नको. डाव तुझाही येईल मात्र मैदान आणि आयुष्यामध्ये खचून जाऊ नको. आणि या ठिकाणी जर पाहिला गेला तर अजूनपर्यंत हा डॉट चेंडू आलाय सनी शर्माच्या बॅटिंगमध्ये. मात्र
बॅटिंग जर या ठिकाणी 69 धावा चेस करायच्या आहेत ना तर तुम्हाला कामगिरी चांगली करावं लागेल. आणि सध्या जर पाहिलं गेलं ना तर स्थिती समान आहे. म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग झाली 69 धावा आणि याही मॅचमध्ये जर पाहिलं सेकंड ओव्हरमध्ये सेकंड धावामध्ये ओहो चांगला चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळ असेल तर त्या ठिकाणी आहे आणि करणार नाही आहे चुकी. मैदानाची आतमध्ये खेळ संपलाय. सनी सिंगचा विकेट डाऊन. चांगला फटका जरूर या ठिकाणी होता मात्र थोडासा एलिमिनेशन चुकला गेलाय बॅटर सनी शर्माच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद नवीन बॅटर मैदानाच्या आपण नरेश ठाकूरला येताना पाहायला भेटत आहे. मोठी इनिंग करावं लागेल. अगदी पार्टनरशिप बिल्डअप करावं लागेल या ठिकाणी या मॅचमध्ये दोन्ही बॅटरला. चांगला सुरुवात या ठिकाणी बिट्टू सरांनी पहिल्या चेंडूवर 3 धावा कट केले होते. त्यानंतर या ठिकाणी सनी शर्माच्या डॉट चेंडू नंतर या ठिकाणी तिसऱ्या बॉलवर अभि भुमभुम यांना विकेट प्राप्त झाली आहे. पाहूया कुठपर्यंत आनंद असणार आहे टीम RC 11चा. बॅटिंग कसं प्रकारे या ठिकाणी होईल याकडे लक्ष लागलंय संपूर्ण आज RC टीमच्या पाठीराख्यांचा. पुन्हा एकदा गोलंदाज अभि तयार. ओ प्रचंड वेग भन्नाट वेग होता या ठिकाणी. अगदी ऑन द टोस आले आणि बॉलला शॉर्ट कव्हरमध्ये कट केलाय आणि धावा भेटणार नाही आहे. त्या ठिकाणी सनी सिंग होते. चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय आणि यशांच्या मागे अक्षय पाटीलच्या हातामध्ये सेफ्ट हँड मध्ये या ठिकाणी थ्रो दिला जात आहे. रन्स भेटणार नाही आहे. चेंडू आलाय डॉट. आणि या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने अभि सिंगचा हा पलटवार कमबॅक पाहायला भेटत आहे या मॅचमध्ये. ओहो या ठिकाणी लाईन खराब आहे. बनाड वेग आहे मात्र वेगावर स्वार होऊन चालणार नाही आहे. तुम्हाला लाईन टप्पा या सर्व गोष्टी अगदी चांगलं करावं लागेल. 1 धाव या बॉलवर धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आपल्याला पाहायला भेटत आहे 4 धावा. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 चेंडूंमध्ये 4 धावा आणि 1 गडी बाद. सनी शर्माच्या स्वरूपात आपण पाहतो टीम RC 11 69 धावा चेस करताना पाहायला भेटत आहेत. म्हणतात ना आयुष्यामध्ये संघर्ष जितका मोठा असेल ना यश देखील तुम्हाला तितका मोठा भेटणार आहे. मात्र यावेळी पहा भन्नाट वेग प्रचंड वेग आणि अगदी संधी दिला नाही आहे बॅटरला आणि बॉल निघून गेला या ठिकाणी यशस्वीच्या दिशेने. रन्स भेटणार नाही आहे आणि बॉल पुन्हा एकदा आलाय डॉट. म्हणतात आयुष्यामध्ये सहज कुणालाही काही मिळत नाही आणि मिळणारही नाही. मिळवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मेहनत करावं लागतं आणि या ठिकाणी जर केला तर जेंटल पुश आणि 1 धाव आणि फक्त आणि फक्त 1च धाव या चेंडूवर. आणि या ठिकाणी बघता बघता जर पाहिलं गेलं तर 1 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या स्कोर कार्डवर आहे तब्बल 5 धावा 1 गडी बाद. 69 धावा बनवायच्या आहेत. मात्र या ठिकाणी अगदी मैदानाच्या आतमध्ये दिवाळी सेलिब्रेट करावं लागेल म्हणजे फायर करावं लागेल रॉकेट उडवावं लागेल बॅटिंग करणारे टीम RC 11ला या मॅचमध्ये. जशी पाहूया 5 धावा झालेल्या दोन्ही मॅचमध्ये अनुभव भरपूर मोठा आहे आणि बिट्टू सरांकडे. मात्र त्या अनुभवाचा वापर आणि योग्य पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का पाहूया. म्हणतात ना आयुष्यामध्ये यशाचा वयाच्या आणि अनुभवाचा काही संबंध नसतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला आपल्या नावावर केला होता. मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्र अगदी संपूर्ण भारत शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नेहमी नतमस्तक होत असतो. कारण संपूर्ण या महाराष्ट्राचे एकमेव असे छत्रपती ज्यांनी महाराष्ट्र घडविला. आणि बॉलिंग ट्रॅकवर सनी सिंग येताना पाहायला भेटत आहेत. सुरुवात होताना सामना पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा सनी
म्हणतात ना, ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो ना, तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वास वाढवतो मित्रांनो. आणि या ठिकाणी पहिला चेंडू अंपायर दर्शवत असताना बीमर म्हणजे 1 फॉर द ओव्हर या ठिकाणी दिलाय. पहिला बाउन्सर या ठिकाणी पाहायला भेटला आपल्याला. यस, डॉट बॉल आहे. ओहो, या ठिकाणी फटका सुंदर आहे आणि बॉलला थेट पाठवून दिलाय का पाहूया. यस, प्रेक्षकांमध्ये आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार. 6 धावा. षटकार. मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रामाणिक प्रयत्न बॅटर करत असताना आणि का फटका घेतला होता मागील बॉलवर. मिस टायमिंग आहे. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. नोमॅन्स लाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. अगदी 3 क्षेत्ररक्षक आले, त्यांच्या मधोमध हा चेंडू पडला गेलाय. रन्स भेटणार फक्त एकच आणि धावसंख्या या 1ने पुढे सरकत आहे. टोटल 12 धावा. मागील बॉलवर चुकी झाली. अगदी मी बॉल पाहिला नाही. मला असं वाटलं की 1 फॉर द ओव्हर दिलाय का अंपायरने, मात्र तो ओव्हर पिच बॉल होता. फुलर रेंजचा चेंडू होता या ठिकाणी आणि डॉट बॉल पहिला आपण पाहिलं. त्यानंतर षटकार नरेश अकोल्याच्या बॅटमधून. त्यानंतर एक सिंगल आणि धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर आहे 12 धावा. अगदी HDFC बँकमधून मॅच पाहत आहेत करण मिस्त्री आणि सांगत आहेत की राकेश चौधरी बॅटिंगसाठी कधी येणार. लक्ष त्यांचाही देखील आहे. ओहो, या ठिकाणी पाटण बॅटच्या मध्ये बॉल होता, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहेत, करणार नाही चुकी आणि संपणार खेळ. बिट्टू सरांचा मैदानाच्या आतमध्ये. मैदान सोडावं लागेल. धन्यवाद. म्हणतात ना मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रभावाने माणूस संपत नाही. जो प्रयत्न सोडतो ना तो संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजूनपर्यंत जिंकलेलो नाही आहे. तर जिद्द, चिकाटी या सर्व गोष्टींचा समन्वय करून मैदानाचे आतमध्ये खेळ करावा लागेल या मॅचमध्ये जिंकण्याकरिता. तर बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर विनोद सोनावणे आलाय. लेट्स सी, पाहूया त्याच्या बॅटमधून तडाखा येईल का. धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 12 धावा. विजयाकरिता 69 धावा बनवावं लागेल. 12 धावा अजूनपर्यंत झालेल्या आहेत, म्हणजे अजूनही 57 रिक्वायर्ड. ओहो, याही वेळी आल्या आल्या उडवण्याचा प्रयत्न होता. बॅट स्विंग जबरदस्त होती, मात्र संपर्क झाला नाही आहे आणि या ठिकाणी बॉल आलाय डॉट. चांगला कमबॅक राहिला या मॅचमध्ये. सनी सिंग यांच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर षटकार जरी आला, त्यानंतर मागे पुढचे 3 चेंडू, 1 सिंगल, 1 डॉट आणि 1 विकेट आली आहे. शॉर्टपिच चेंडू होता. भरपूर लवकर या ठिकाणी बॉलला हुक केला गेलाय. 1 धाव या ठिकाणी भेटणार आहे आणि फक्त आणि फक्त 1च धाव या चेंडूवर. आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 13. इट्स टाइम फॉर द डीजे. धन्यवाद डीजे. 18 चेंडू आणि धावांची आवश्यकता असणार आहे. अब तक 56 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. अगदी एक जबरदस्त मैदान या ठिकाणी पाहत आहोत. 24 एप्रिल म्हणजे आपल्या क्रिकेटचे देवत आदरणीय सन्माननीय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा वाढदिवस सेलिब्रेट झाला आणि त्यानंतर 1 मे आपल्या टेनिस क्रिकेटचा देव अर्थात कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांचा वाढदिवस 1 मेला सेलिब्रेट झाला आणि अगदी तारे सितारे आपण पाहत आहोत, टिमटिमताना पाहायला भेटत आहेत.
टेनिस क्रिकेटच्या पडद्यावर. मात्र आमचा देखील स्वप्न आहे की मीरा भाईंदरचा असा कुठला खेळाडू आज अगदी 7 वाजता मुंद्रा आणि व्यावसायिक क्रिकेट खेळावं ही अपेक्षा आहे. मागील काही वर्ष जर पाहिला गेलं तर राज जैन हा एक नाव जरूर होता, नाव भरपूर मोठा कमावला राज जैननी, मात्र आज तो नाव टिकू शकला नाही आम्ही म्हणेल. या ठिकाणी हात त्याकडे बॉल होता, बॅटची टॉपेज आणि नॉन स्टॉप झोनमध्ये 2 क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. बॉल थांबू शकणार नाही आहे, आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉलनी अगदी बाउंड्री लाईन क्रॉस केली आहे. धावा भेटणार 4. जबरदस्त ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. लक्ष लागलं आहे संपूर्ण प्रेक्षकांचा देखील की कुठला संघ असणार आहे जो ही ट्रॉफी घेऊन जाईल आपल्या घरी आणि अगदी ट्रॉफीसोबत सेल्फी फोटोज कुठला संघ काढेल याकडे सर्वांचे लक्ष आहेत. तब्बल प्राइजेस देखील कॅश प्राइज आहेत प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी आणि उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरसाठी देखील ट्रॉफी या ठिकाणी आहे. फटका सुंदर आहे. गाव क्षेत्रामध्ये 1 धाव या ठिकाणी, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. नरेश ठाकूरला माहीत आहे सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाही आहे. मोठा फटका खेचावा लागेल, विस्फोट करावा लागेल, षटकार चौकांची या ठिकाणी तिगडी दाखवावं लागेल कारण रणसंख्या स्कोर कार्डवर आहे तब्बल 18 धावा. यावेळी भन्नाट वेग होता, प्रचंड वेग या ठिकाणी. बॅटरला काही समजला नाही चेंडू आणि बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी, जबरदस्त क्षमता असलेले गोलंदाज आहेत आणि स्वतःला आज मैदानाच्या आतमध्ये अभय यांनी सिद्ध केलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या ठिकाणी बॅटची एज आहे आणि सेलिब्रेशन पहा बुमबुमचा आणि मैदानाच्या आतमध्ये एक अजून विकेट डाऊन. त्याला हातवर घे. धन्यवाद. अगदी करण मिस्त्रीचं स्वप्न पूर्ण झालंय कारण मैदानाच्या आतमध्ये आलाय. या स्पर्धेला मोठा पाठिंबा देणारा दमदार खेळाडू मिस्टर राकेश चौधरी RC11चे सर्वेसर्वा आणि अगदी राकेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये आले ना तर डिका स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर देखील जे प्रेक्षक वर्ग आहे अगदी जे व्ह्युअर्स आहेत ते देखील मोठ्या संख्येने आणि मैदानाच्या आतमध्ये आले आहेत आणि प्रत्येक रनला राकेश चौधरी यांच्या प्रत्येक रनला यश बॅनर्जी यांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपये या ठिकाणी दिला जाईल. म्हणतात ना वेळ ही एक अजब गोष्ट आहे, स्वतः दिसत तर नाही परंतु सर्व काही दाखवून जाते मित्रांनो. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर चेंडू जबरदस्त होता, बॉल आलाय डॉट. सांगा चेंडू या ठिकाणी जबरदस्त फटका आहे. पॅटर्न बॅटच्या मध्ये बॉल होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला चेंडूला. 1 धावचा प्रयत्न, फक्त एकच धाव या बॉलवर आणि धावसंख्या टोटल 19 धावा. RC11 वर्सेस सत्यम पॅकर्स बडके भैया या 2 टीमच्या दरम्यान आजचा शेवटचा सामना या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि उद्या ठीक 9:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल याकडे आपण लक्ष द्या. आपण 4ही टीम बंटी 11, टीम बोनी 11 आणि अनस्केड 11 आणि टीम मॉज 11 दोन्ही टीम 4ही टीमला विनंती असणार आहे की आपण शार्प 9:30 ग्राउंडवर उपस्थित राहायचं आहे. तसेच या विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सुशांत चापे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही देखील आमच्या संपूर्ण गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुशांतजी यांचा खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी अक्रॉस बॅटने खेळायचा होता. बायांचा अगदी स्ट्रेचिंग जी होती ना ते भरपूर लांब होती आणि बॅट आणि बॉलचा संपर्क देखील लांब होता आणि झाला नाही आहे आणि बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी बडके भैया आहेत
म्हणजे दोन पॅकर एकमेकांच्या समोर आहेत. चांगला फटका या ठिकाणी शॉट मिड ऑफ मध्ये एकच धाव या ठिकाणी भेटणार आहे आणि एक या धावसंख्या साईक रोटेट झाली आहे आणि विनोद सोनावले जातं या ठिकाणी मोठा या ठिकाणी स्ट्रोक खेचावा लागेल. हो या ठिकाणी फटका जर केलाय गावगाव क्षेत्रामध्ये चेंडू आलाय एकच धाव या ठिकाणी आणि वॉटर थ्रो जबरदस्त थ्रो या ठिकाणी थेट अक्षय पाटीलच्या हातामध्ये या ठिकाणी. हो या ठिकाणी बॉल उडवला हवेत आहे मात्र बाउंड्री रोपच्या भरपूर दूरवर पडलाय चेंडू या ठिकाणी. प्रेक्षक या ठिकाणी आनंद करण्यासाठी अगदी थांबलेले आहेत की राकेश चौधरीच्या बॅटमधून षटकार कधी येईल. मात्र या ठिकाणी एकच धाव आलाय आणि या एकने धावसंख्या टोटल 22 धावा. हो या ठिकाणी चांगला फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी आलेले आहेत. धीरज शेट्टी करणार नाही घ्या चुकी आणि फलंदाज बाद. बॅटर अंकित मैदानाच्या आतमध्ये म्हणतात ना आयुष्यात त्यांनी फसवलं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी शिकवलं असं म्हणून पुढे चालत राहायचा. आयुष्यामध्ये कधीच थांबायचा नाही आणि अगदी थांबवणारा हा नाम नाही आहे बडके भैया आज जबरदस्त फॉर्ममध्ये. हो या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू बडके भैया यांच्या माध्यमातून डिलिव्हर केला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी बडके भैया आणि अगदी तो क्षण आज मला आठवला ज्या ठिकाणी ग्लेन बन्नेसारखा एक बॅटर होता उत्तमचा आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये बडके भैयांनी देखील कमालीची गोलंदाजी केली होती. सलग 4 चेंडू डॉट फेकले गेले होते आणि तेच बडके भैया आजही देखील आपल्या नावाचा दबदबा या मैदानावर दाखवत असताना आणि धावसंख्या स्कोर काढणार आहे तब्बल 23 धावा. शेवटचा अंतिम ओव्हर या ठिकाणी शिल्लक असणार आहे. आणि नारंगीच्या मैदान विसरणार नाहीये जिकडे कामन 96चे अकबर शेख यांना अगदी 5 चेंडू डॉट फेकले होते भैया बडके भैया यांनी. तोच बडके भैया चांगली गोलंदाजी राहिली ही मॅच मध्ये नाव मोठा कमावला आहे बडके भैयाने. मध्ये क्रिकेटपट्टू म्हणून आणि ॲज अ स्पॉन्सर म्हणून मोठा नाव कमावलं आहे या ठिकाणी. आणि बॉलिंगसाठी विमलेश यादव अगदी माझ्या गावातील शेजारचं जे गाव आहे जिल्हा जौनपूर उत्तर प्रदेशमध्ये त्या गावातील विमलेश भैया या ठिकाणी बॉलिंगसाठी आलेले आहेत. अगदी यांचा गाव आणि आमचा गाव जास्त किलोमीटरवर दूर नाही आहे 3 ते 4 किलोमीटर फक्त डिस्टन्स आहे. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी विमलेश भैया. हो या ठिकाणी बॉलला कलेक्ट केलाय फिंगर अप फलंदाज बाद. धन्यवाद. मित्रांनो स्पर्धेतील काही मिनिटांसाठी आयुष्यभराचा सराव हे फार 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 महत्त्वपूर्ण असतो आणि आज कुठेतरी कमी पडताना पाहायला भेटत आहे. टीम RC11 फुल टॉस चेंडू होता एलिव्हेशन झाला नाहीये प्रॉपरली. पुन्हा एकदा विमलेश फुल टॉस बॉल आहे 1 हँडेड स्ट्रोक आणि अगदी चर्चेत असणार आहे मात्र हितेश पाटीलला बॉल समजला नाहीये आणि बॉलला थांबवला आहे की नाही याकडे लक्ष देऊया. आणि अगदी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आला चौकार आहे. या 4 धावा आहेत. कारण आमच्या जे व्हॉलेंटियर्स आहेत ते सांगत आहेत की भरपूर आतमध्ये आले आणि राकेश चौधरी यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय.
हो या ठिकाणी लेग ब्रेक चेंडू होता. खऱ्या अर्थाने या नवघर गावातील अशोक राऊत यांची आठवण झाली. अशाच प्रकारे अशोक राऊत सर यांची गोलंदाजी राहिली होती या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या पटलावर. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक आणि बुंदा स्पेशलिस्ट, त्याच प्रकारे विमलेश यादव यांच्याही माध्यमातून ओ याही ठिकाणी बॉलला उडवला गेलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्रक्षक डाऊन द बॉल. गणेश पाटील कॅच ड्रॉप झाली आहे. आणि मात्र आजच्या दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने दोन टीम म्हणजे सर्वप्रथम टीम ठाकूर 11ने गाजवला आणि त्यानंतर टीम सत्यम पॅकर्स हे दोन टीम आज संपूर्ण दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना थेट सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत. तर त्यांनाही देखील उद्या शुभेच्छा. आणि उद्या 4 संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटणार आहे. टीम बोनी 11, टीम अनस्केड 11 आणि मी रिक्वेस्ट करणार आदरणीय सन्माननीय सुशांत चापेजी सर की आपण यायचं आपल्यासोबत या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. एक जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण सर्वांनी अनुभवला आणि आजचा संपूर्ण दिवस आमचे अंपायर त्याने देखील हेड्स ऑफ असणार आहे. या फुल ऑन गरमीमध्ये या इतकी तीव्र सूर्याची किरणे मैदानामध्ये येत होती त्या सर्वांमध्ये अतिशय जबरदस्त अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. एक आमच्या एकसर गावातील दमदार व्यक्तिमत्व आदरणीय श्री अजित म्हात्रेजी आणि त्यानंतर कोलिवडा या गावातून बिलॉंग करणारे आदरणीय श्री मॉन्टी घोडेकर यांचा देखील धन्यवाद. आणि स्पेशल थँक्स टू या छोटेसे गाव होईना या स्पर्धेसाठी आज विशेष उपस्थिती एक मोठा कॉमेंटेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिला गेला संपूर्ण महाराष्ट्राच्या पटलावर अतिशय सुंदर कॉमेंट्री ज्यांच्या माध्यमातून आपण